आजच्या धकाधकीच्या युगात जीवन जगणे मुश्किल झाले आहे। संसाराचे ओझे वाहताना अनेक जण माघार घेऊन आत्महत्या करीत आहे। मात्र काही असेही आहे की ज्यांनी कशाची तमा न बाळगता कष्टाचे जीवन जगून हाल अपेष्टा सहन करून आज शून्यातून विश्व निर्माण केले आहे। त्यातच अमरावती शहरातील उद्योजक समजले जाणारे नितीन कदम ही सुद्धा आहे। नितीन कदम यांचा 16 जूनला वाढदिवस। त्यांच्या वाढदिवशी त्यांचा हा संघर्षमय जीवन वृत्तांत। नितीन कदम यांचा जन्म 16 जून 1970 ला झाला। त्यांनी अमरावतीतच आपले शिक्षण पूर्ण केले। शिक्षण घेत असताना त्यांनी कष्टाचे दिवस भोगले। काही वर्षांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला। नितीन कदम यांनी कशाचीही तमा न बाळगता आपल्या कष्टाला सुरुवात केली। रुक्मिणी नगराच्या चौकात त्यांनी सकाळी ब्रेड विकण्यास सुरुवात केली, तर संध्याकाळी याच परिसरात हातगाडी लावून अंडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला। त्यात यशस्वी झाल्याने याच परिसरात छोटेसे दुकानही लावण्यात आले आणि मग काय तर नितीन कदम यांनी कधीच मागे वळून न पाहता प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले। या संघर्षमय जीवनात त्यांना अनेक अडचणी आल्या आहे। आज ते यशस्वी उद्योजक झाले असून त्यांनी बडनेरा येथे लँडमार्क हॉटेल निर्माण केले आहे। एवढेच नव्हे तर लँडमार्क इन्फ्रा डेव्हलपमेंट नावाने आपला दुसरा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे। आज नितीन कदम सर्वांचेच परिचित झालेले आहे। गरिबीचे चटके सहन करणारे नितीन कदम आज जरी मोठे उद्योजक झाले आहे, तरी मात्र त्यांनी आपली गरिबी न विसरता समाजकार्य सुरू केले आहे। कोरोना काळात त्यांनी आपल्याच लँडमार्क हॉटेलमध्ये बनविलेले रुचक भोजन गरिबांना तर रुग्णांना देण्याचा उपक्रम त्यांनी सोडला नाही। कोरोना काळात अनेकांवर गरिबी आल्याने नितीन कदम यांनी त्यांना किराणा भेट दिली आहे। आजही आपला उपक्रम त्यांनी सुरूच ठेवला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब होतकरू महिलांना स्वतःच रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने नितीन कदम यांनी अनेक महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आले आहे। त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या रुक्मिणीनगर येथे कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती। सोशल मीडियासह पुष्पगुच्छाने नितीन कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। 16 जूनला वृद्धाश्रम येथे भोजन वितरण तर गरिबांना किराणा, रुग्णालयात भोजन वितरण करणे यातच त्यांनी आपला वेळ दिला। त्यांच्या कार्यात त्यांचा मुलगा आणि मुलगी आणि पत्नी सुद्धा मोठ्या आनंदाने सहभाग घेत आहे। साधे कपडे परिधान करणे ही त्यांची सुरुवातपासूनच आवड आहे आणि ते सुद्धा पांढरे शुभ्र कपडे परिधान करणे ही कदम यांची आवड आहे। आज जरी श्रीमंत झाले तरी मात्र प्रत्येकाशी साधी बोलीभाषा आपुलकीने बोलतात। त्यांच्या वाढदिवशी शेकडो चाहत्यांनी नितीन कदम यांना भरभरून आशीर्वाद दिला आहे। नितीन कदम एक यशस्वी उद्योजक म्हणून खरंच जीवनात संघर्ष करणाऱ्यांना एक आदर्श व्यक्ती ठरतील असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही। आज 16 जून माझा वाढदिवस। माझ्या वाढदिवसाला जे शुभचिंतक आहे माझे, त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।